रामकृष्णारी आईने जे पंढरपुरामध्ये कीर्तन केलं होतं ते कीर्तनामधला एक सुंदर असं दृष्टांत आहे, तो तुम्ही बघा. जिथं संताचा किंवा भक्ताचा शब्द जात असतो, जिथं संताचा किंवा भक्ताचा शब्द जात असतो तिथं भगवंताला यावं लागतं. आणि पहा, तो वडील सांगतो ह्या खांबात पण आहे का? ते प्रल्हाद बाळा सांगतो हो ह्या खांबात पण आहे. आणि पहा, जसा ह्या प्रल्हाद बाळाचा शब्द जातो का ह्या खांबात पण आहे. आणि पहा, तिथं भगवंताला यावं लागतं. आणि ह्या प्रल्हाद त्याचप्रमाणे सांगतो वडील का ह्या खांबात पण आहे का? प्रल्हाद बाळा सांगतो हो ह्या खांबात पण आहे. जशी लाट आले तसं भगवंत प्रगट झाले. भगवंत प्रकट झाले, पण भगवंत क्रोधित होते. आणि पहा, ही देवता सुद्धा घाबरले, आई साहेब सुद्धा घाबरले. अहो, विश्वात आम्हाला क्रोधित झाल्यावर ही पृथ्वी सुद्धा घाबरली. आणि पहा, आई साहेबांनी विचार केला, आता भगवंताला आवडीची वस्तू दाखवायला लागल. आता भगवंताला आवडीची वस्तू दाखवायला लागल तरच भगवंताचा राग शांत होईल. आणि पहा, तिने आवडीची वस्तू कोणती घेतली? अहो, प्रल्हाद बाळाला घेतलं आणि भगवंता पुढे गेली. अहो, पुढे पहा काय झालं. एक क्षणात माझ्या भगवंताचा राग नष्ट झाला. एक क्षणात माझ्या भगवंताचा राग नष्ट झाला. आणि आवडीने प्रल्हाद बाळाला मांडीवर घेऊन बसले. का तर माझ्या प्रल्हाद बाळांना माझा उच्चार करेल होता. आता संत पहा काय सांगतात. हीच थोर भक्ती आवडते देवा, हीच थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची संसाराची संकल्पावी माया संसाराची संसाराची हीच थोर भक्ती आवडते देवा. आणि पहा, आता स्वतः भगवंत काय सांगतात. जिथं माझं कीर्तन असेल तिथंच माझं अस्तित्व असेल, तीच माझी खरी आवड असेल. जिथं माझं भजन असेल तिथंच माझं अस्तित्व असेल, तीच माझी खरी आवड असेल. आणि पहा, जिथं माझ्या नामाचा उच्चार होत असेल तीच माझी खरी आवड असेल. आणि पहा, एक साधक नाथरायांकडे जातो आणि सांगतो, अहो नाथराया, जे देवाची तुम्ही भक्ती करता ती कशी करता ते आम्हाला पण सांगा ना. ते शांतीब्रह्मा पैठण श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. आवड आहे देवाची, आवड आहे देवाची. दासी गेली आणि म्हणायला लागली. आई साहेबांकडे गेली आणि सांगितलं, रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठकी
आईसाहेब निघाल्या आणि निघता निघता एक तुळशीपत्र घेतलं आणि पहा सत्यभामेच्या महालात पोहोचल्या आणि पाहतात एक परांड्यात भगवंत आहेत आणि दुसऱ्या परांड्यात वाटेल तेवढं सोनं आहेत, परंतु भगवंताची बरोबरी होईल नव्हती. का तर भगवंताच्या तोलाची वस्तूच नव्हती. आता भगवंताच्या तोलाची कोणती वस्तू प्रमाण नको. हे फक्त आईसाहेबांना माहित होतं. हे फक्त आईसाहेबांना माहित होतं. आणि पहा लगेच आईसाहेब गेल्या आणि ते सोनं थोडं बाजूला केलं. ते सोनं थोडं बाजूला केलं आणि एक तुळशीपत्र ठेवलं. रामकृष्णारी कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्णारी.